अस्वलदरा येथील एक आरोपीस रंगेहाथ अटक, 3 फरार. हातजोडी पायपडी इंद्रजाल. 30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या नांदगाव शहरात लगत असलेले अस्वलदरा येथे मोठी देवाणघेवाण होणार असल्याचे गुप्त माहितीद्वारे मुंबई DRIचे अधिकारी यांनी छापा टाकत आरोपी आदेश खत्री पवार, वय वर्षे 28, राहणार अस्वलदरा, यास रंगेहाथ पकडण्यात यश आले. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रात परिचित असणारे अस्वलदरा येथे नेहमीच हरणांची कस्तुरी, कासव, गांडूळ, पैसेचा पाऊस, जादूटोणा लागणारी साहित्य येथे सहजपणे उपलब्ध होत असतात. हे काही नवीन नाही. मुंबई येथील DRIचे अधिकारी वर्ग नांदगाव येथे येऊन इतकी मोठी कारवाई होती. याचा अर्थ काय? येथील नांदगाव वनपाल हे नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत? हा एक चर्चाचा विषय बनला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी यशवंती घोरपडीचा उपयोग करून किल्ला सर केला होता. याच प्राण्यांचा घोरपडीचे लिंग काढून हातजोडी पायपडी इंद्रजाल या वस्तू क्लेम बाजारात विक्री करत आहे. पुढील तपास उपवन संरक्षक उमेश वावरे, सहाय्यक वन संरक्षक अक्षय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव वन परिक्षेत्र अधिकारी SS धुले येवला. नांदगाव वन परिक्षेत्रातील वनपाल सुनील माफले, वनपाल वनरक्षक विनोद जगजग, विष्णू राठोड, सुरेंद्र शिरसाट, नवनाथ बिन्नर, अमोल पाटील, संजय बेडवाल, अमोल पवार, रवींद्र शिंदे, पंकज नागपुरे माफले हे तपास करीत आहेत. आवाज जनतेचा न्यूज. मुख्य संपादक अनिश शेख, मनमाड.